धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद निकेत गुंजाळ सर. आणि युवा खेळाडू तयार होत आहेत. खरं तर वडकी गावातून भारताचे भावी स्टार खेळाडू इथे दिसतात. IPL स्टार खेळाडू आपल्याला पाहतोय. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू आणि पहा मैदानाच्या आपल्या अभियाना बीट केले गेले. पहिला चेंडू अविनाशचा लाजवाब पाहायला मिळालाय. डॉट आलाय. पुन्हा दात राखलेला चेंडू आपण पाहतोय. चेंडू भिरकावून दिला गेलाय. शतशक मात्र दुर्वती आपण बघतोय. एक सिंगल मात्र पाहायला मिळाली. काटकीर नियोजन करणारे अमोलदादा मोडक, प्रतीकदादा जाधव, प्रयागदादा कुदळे, पप्पूशेठ चौधरी आणि आदेश शेठ मोडक यांचं मनापासून धन्यवाद. कारण की एवढी चांगली स्पर्धा ज्यांनी या गावाला दिलेली आहे. 10 मैल वॉरियर्स आणि मोडक माळा फायटर्स नाथ खुळा नियोजन केलं गेलं. या वेळचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉल गरक्याने फिरला गेलाय. तारेवरची कसर करावं लागते फलंदाजाला. या वेळचा बॉल फुल टॉस, बिग हिट आणि इथे क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असा झेल मात्र पाहायला मिळतोय. प्रथमेश शेवाळेचा खेळ संपुष्टात. विकेटचं बटन. फलंदाज युटी आउट. एक झाली, एक बाद आहे. आपण सामना बघतोय. रॉयल पांडवनगर, जाधव मळा, ओहो जाधव मळा, नाथ खुळा. गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळते. अवी आणि अवी 5 बॉल टाकले मित्रांनो. केवळ एक धाव खर्च करताना पाहायला मिळत आहे. लाजवाब कामगिरी करण्याचं काम मैदानाच्या आत केलं जाते. पुन्हा एकदा या बॅटचा बॉल. आणखीन एक अवी आणि अवी. गेंदबाजों का बल्लेबाजों का विनाश. नाम है जिनका अविनाश. 2 आउट केलेत. सुंदर असं आयोजन नक्कीच केलं गेलंय. जबरदस्त नियोजन आपण पाहतोय. जिंकणं हरणं हे खेळात चालतं, पण आयोजन भारी असलं तर नावात कायम राहतं. आणि आज जर पाहिलं 1 नंबर नियोजन मात्र या स्पर्धेचं आपण पाहतोय. पहिल्या षटकात लाजवाब कामगिरी. अविनाश 2 आउट केले. केवळ 1 धाव आली पहिल्या ओव्हरमध्ये. पाहूयात आता कशा प्रकारची कामगिरी. सुपर डुपर हिट स्पर्धा, सुपर डुपर हिट ओपनिंग आज या क्रिकेट स्पर्धेची आपण जे पाहतोय. ओमी आलाय षटक क्रमांक 2 पेश करण्यासाठी. ओमकार दाखल होताना आपण नक्कीच पाहतोय. ओहो रॉयल पांडवनगर याच्या समोर जाधव माळा सुपर किंगची हवा. षटक क्रमांक 2 फुल टॉस बॉल. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र निसटताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, चूक होतीये, चुकीला माफी नाही. धावसंख्या मात्र पुढे जाते. संघाला धावाची गरज आहे. अभिला खेळावं लागेल. रॉयल पांडवनगरचा सितारा अभि जर्सी नंबर 27 मध्ये दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. काटकी ठक्कर. सामना क्रमांक 4 आपण जो पाहतोय. हो यावेळेचा बॉलला भिरकावून दिलं गेलंय. सीमारेषा पार. छत्रपती शिवरायांची तळपती तलवार लॉंग ऑनच्या मस्तकावून गेलाय बुलंदी षटकार. 6 धावा. खोललेत. तगडा षटकार खेळला गेलाय. स्कोर 9 धावा आहेत. पुन्हा द्यावायचा बॉल. बोटाची जादू पाहायला मिळाली. बॉल नक्की फिरवला गेला. चांगला चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 जारी. 9 झाल्यात. 2 बाद 9.
पुन्हा एकदा यावेळी देखील जर पाहिलं चांगला चेंडू मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 या ओव्हरमध्ये अभिनय षटकार जरूर खेळला गेलाय. 4 ओव्हरचा सामना. आज सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू यावेळेस मिड विकेटला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. साऊंड सिस्टीम असेल, लाईट्स असतील, सर्कलला देखील लाईट लावलेत, बाउंड्री रोप आहेत. षटक रिव्ह्यू घेतला गेलाय. पीटीसी लाईव्ह यांचे सुंदर असं काम चालू आहे. 13 दिवस प्रेक्षकांसाठी आनंदाचे दिवस आहेत. धमाकेदार संध्याकाळ. तिसरे पंच. आयोजनाच्या बाबतीत जर पाहिलं सुंदर असं नियोजन मित्रांनो केलं गेलंय. सोपं नाही आयोजन करणं. सुरुवात मात्र अगदी 2-3 महिन्या अगोदर पासून चालू होते. चौथं पर्व आहे. मानाचा करंडक आहे. काय असेल निर्णय? फेअर बॉल. चेंडू ला जवाब. 1 धावा आताची आली. 2 ओव्हरचा खेळ संपला. बनवल्या गेल्या त्या 10 धावा. 10 मैल वॉरियर्स, मोडक मळा फायटर्स, वडकी प्रीमियर लीगचं आयोजन आपण नक्कीच पाहतोय. 2 षटकाचा खेळ मात्र पहा मैदानाच्या पर्यंत संपला. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज मार्क दाखल झाला मित्रांनो. मारा करे वैभव. जसे नंबर 22 समोर आहे अभि. षटकार किंग अभि. पाहिजे कशा प्रकारची कामगिरी करतो अभि. अभिसाठी बॉल. टप्पा पडला. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. पंचांनी फिरवले इथे नक्कीच पाहतो. नो बॉल. फ्री हिट नाहीये. अभि तयार. पुन्हा एकदा यावायचा पहा मित्रांनो. काय अजुबा बॉल टाकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. वैभव जाधव. पाठीमागच्या मॅचमध्ये नील्यांनी तब्बल 2000चं बक्षीस पटकावलंय या स्पर्धेत. पुन्हा एकदा बेगीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकासाठी संधी. चेंडू जोरदारपणे आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 आल्यात. चौथं पर्व. टक्कर आपण पाहतोय. क्यों पडे हो चक्कर में कोई नाही. हे वडकी प्रीमियर लीग के टक्कर में असं नियोजन मात्र या ठिकाणी केलं गेलेलं आपण पाहतोय. विकेटचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. सिंगल धाव इथे तर आपण नक्कीच पाहतोय. धावसंख्या मात्र वाढणार आहे. संघाची धावसंख्या 14 धावा. षटक क्रमांक 3. सूरज शेवाळे स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. कशा प्रकारची असेल कामगिरी. आतापर्यंत केवळ 14 झालेत. 14 बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3. 4 ओव्हरचा सामना. 2 ताकदवान संघ. प्रत्येकाच्या नजर या मॅच कडे. जशी काय फायनल चालू आहे अशा चालला असणार हा सामना. प्रत्येक चेंडू हृदयाचा ठोका चुकवणार ठरतोय. बिग ब्लास्ट. मोठा सामना. या मॅचचा देखील बिगीचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा जमिनीला समांतर मैदानाला गुदगुद्या करत चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण खराब. 2 काढल्या. तिसऱ्याचा प्रयत्न. और ये लीजिए 3 धावा पूर्ण नक्कीच केले गेले आपण पाहतोय. 3 आल्यात. धावसंख्या वाढणार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. रॉयल धावून पोहोचले 17 धावा धावपलकामध्ये ज्या आपण नक्कीच पाहतोय. षटक क्रमांक 3. अभिषेक शेवाळे. 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्या. षटक क्रमांक 3. कशा प्रकारची असेल कामगिरी पाहूयात मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडू रंगलेला सामना. ओहो यावेचा बॉल. हेलीकॉप्टर. क्यों पड़े हो चक्कर में कोई नहीं है इस खिलाड़ी की टक्कर में. अभी से हेलीकॉप्टर. 6 रन. दोन अभिच्या बॅटमधून आलेत. 2 बाहुबली षटकार खेळले गेले. स्कोर कडे होती 23 धावा ज्या आपण नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा यावेचा चेंडू जर पाहिलं विकेटचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव. 23 धावा. खऱ्या अर्थानं रंगत असणारी स्पर्धा. पहिली रात्र पहिली संध्या. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. 24 धाव धावपलकामध्ये आपण पाहतो. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा ज्या लागल्या गेल्या पाहायला मिळतात. 11:50 झालेत. क्रिकेटचा थरार हा रंगला गेलेला आपण पाहतोय. राहुल जाधव आता गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो. दाखल होताना पाहायला मिळणार. पाहिजे कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. संघाचं नाव आहे खरं तर आपण जर पाहिलं गेलं ना मित्रांनो रॉयल पांडवनगर. खरं तर 5 जण एकत्र आले. अमोलदरा मोडक, प्रतीकदरा जाधव, प्रयागदरा कुदळे, पप्पूशेठ चौधरी, आदित्यदरा मोडक, 10 मैल वॉरियर्स,
मोडकमाळा फायटर्स साकार केली भव्य स्पर्धा, भव्य षटकारानं सुरुवात. मैदानाच्या आत अभिचा दणका समजले का तुले? रॉयल पांडव नगरचा षटकार किंग म्हणतात मले. अभिनं 3 मारलेत. 3 षटकार अभिच्या बॅटमधून आतापर्यंत आले. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा धावफलकामध्ये आपण ज्या पाहतोय 30 बनवल्यात. पुन्हा एकदा बिग हिट. आ रा 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 खतरनाक चेंडू सीमारेषा पार. 4था षटकार अभि खेळतोय. पुन्हा एकदा बिग हिट. हो क्यों पडे हो इस खिलाडी के चक्कर में. दाखवून देतो इथे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी पांडवनगर या संघासाठी. धावसंख्यावरती 38. रॉयल एंट्री रॉयल पांडवनगर धावसंख्या 38 वरती जो नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस जर पाहिलं गेलं बॅट जोरात फिरवली. चांगला चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचं किती धावा असेल. चांगला स्कोर झालाय. चांगला सामना आपण पाहतो. अजून देखील प्रेक्षक चारी बाजूला आहेत. प्रचंड गर्दी आहे आणि गर्दीचा रेकॉर्ड तोडतोय अभि. बिग हिट और ये 6 रन 6 धावेसाठी. खेळाय आणि 40 वरती बॅटिंग करतोय. मैदानाच्या आत एक लाजवाब बॅटिंग अभि. रॉयल पांडवनगरचा आयकॉन. अभिच्या बॅटमधून एक हात सुटला आणि हा देखील चेंडू लॉंग ऑन कडे चाललाय. सिंगल. दुसऱ्या धावेचा बिना 2 काढल्या. तिसऱ्या धावेचा बिना केला जाईल का? आणि इथे पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केले गेलेले आपण नक्कीच पाहतोय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आजच्या रात्री मला सर्वात मोठा स्कोर उभा केला गेलाय. निर्णय अजून पेंडिंग असेल. 3 धाव पूर्ण आहे की नाही. चला टॉस वर यायचं होणार. सामना क्रमांक 5वा. टॉस वर देखील यायचंय. अप्रतिम नियोजन. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना देखील धन्यवाद द्यावा लागेल. 3 काढले का? मात्र काय बॅटिंग केली अभिनं. अभिचे जर बॅटिंग आवडली असेल तर अभि साडी डीजे गाणं लावा आणि टाळ्या वाजवा प्रेक्षकांनो. लाजवाब बॅटिंग अभिनं केली. चला फिल्डिंग लावून घ्यायचं लगेच. क्षेत्ररक्षण लगेच लावा. घ्या. वेळ घ्यायचा नाहीये. 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 धावा बनवल्या गेल्यात. 48 धावांचं टार्गेट असणारे विजयासाठी. 48 धावांचं टार्गेट असणारे विजयासाठी. चला मॅच नंबर 5 टॉस साठी यायचं. दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. संघटनेला विनंती आहे. नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट असं आयोजन भारी आहे. नक्कीच नाथखोळा नियोजन आपण पाहतोय. चला टॉस वर यायचंय. मैच नंबर 5 जग्गूदरा टाइटंस आणि वडकी गांव इंडियंस. टाइटंस के सामने इंडियंस. चला जाधव चाल तेच आपले सर्व आज मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित झालेले त्या सर्वांचं 10 मैल वॉरियर्स मोडकमाळा फायटरच्या वतीनं मनापासून स्वागत.
वडकी गाव कोणी किती बी करा हवा, नाव फक्त गाजते वडकी प्रीमियर लीगचंच भावा. गणेंद्र मोडक साहेबांच्या हस्ते टॉस होते. गणेंद्र मोडक साहेब टॉस करतायत. यस कॅमेरामॅन फोकस करा, फोकस करा कॅमेरामॅन. टॉस इथे मात्र संपन्न केला जातोय. सुंदर असं नियोजन पीटीसी लाईव्हच्या वतीने देखील भन्नाट टेलिकास्ट दाखवलं जाते. अगदी कमी वेळात फार मोठं नाव पुणे जिल्ह्यात खास करून पश्चिम महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट चॅनल पीटीसी लाईव्ह. जगोदर टायटन्स टॉस जिंकून बॉलिंगचा स्वीकार केलाय. ओमी आलाय. ओमी पहिला बॉल ओमी साठी आणि गोलंदाजी मार्कर अभि मात्र पाहायला मिळतं. ज्या अभिनं मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग केली तोच अभि गोलंदाजी मार्क होती. आपण पाहतो पहिला चेंडू निधाव टाकलाय, संपर्क नाहीये. हो यावेळचा बॉल जोरात गोळीगत, एक गोळी होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वार पे वार, हो गया पलटवार, खेळ खल्लास, विकेट, रन आउट, घात झाला. ओमी बॅक टू पवेलियन. रनआउटच्या रूपानं इथे फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. पहिलं चालू आहे, पण पाहतोय एक धाव फलकामध्ये जी लागलेली पाहायला मिळणार आहे. किरण गुंजाळ दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. किरण दाखल झालाय. हाफिज क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो, हेच टेनिस बॉल क्रिकेट फार मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचले. याही हाफिज क्रिकेटला फार चांगले दिवस आले. नुकत्याच येणार काळात पुणे प्रीमियर लीग देखील होणार आहे. त्यांच्यापर्यंत देखील हे फोटो व्हिडिओ आपण पाठवले, त्यांनाही नियोजन आवडले. त्यांनी दादांचा नंबर मागून घेतलाय. अमोलदादा मोडक तोड नाही नियोजनाला. प्रतिदादा जाधव, प्रयागदारा कुदळे, पप्पू शेठ चौधरी, आदेश शेठ मोडक, संपूर्ण मित्र परिवार, 10 मैल वॉरियर्स, मोडक मळा फायटर्स. कारण तेवढं कौतुक कमी, कारण की काटा नियोजन केलंय. सुप्रीमो बिग हिट, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर भिंगरी, बॉलची गोटी और ये 6 रन. माने मात्र निर्णय असेल फलंदाज ओमी बॅक टू पवेलियन, आउट झालाय. इथे मला आम्हाला सांगतं की ओमी सामना पिन ड्रॉप सायलन्स. हो यावेळचा बॉल लगावला, हेलिकॉप्टर, लगातार दुसरा बॉल. ओमी आलाय, धुराळा करतोय. हो हा देखील बॉल, बिग 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 बॉल अडवलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. नाहीतर लागोपाचा तिसरा असता षटकार. पकडलाय, अडवलाय, थ्रो केलाय. चेक करतायत, थांबा पंच चेक करतायत, चेक केलं जाणार आहे. प्रथमेश होता तिथे, प्रथमेश होता. प्रथमेशने धावा वाचवल्या का बघूयात. वाजवल्या, जोरदार टाळ्या वाजवा प्रथमेश साठी. लाजबाब क्षेत्ररक्षण, अगदी स्पायडर उडी मारली सूर्यकुमार यादव सारखी. 16 झाल्यात. यावेळेचा बॉल जर पाहिलं गेलं, काटा बदलला, व्हाईट बॉलचा इशारा आपण 17 बनवल्यात. 17 आल्या पहिल्या षटकात. पुन्हा एकदा ओमीसाठी यावेळेचा बॉल जर पाहिलं, लाजवाब पाहिला मध्ये पहिले 5 चेंडू 17 झाल्यात. शेवटचे 19 बनवायचे 31.
असे सामने प्रेक्षकांना बघायचे. पुन्हा त्या फुलटॉस चेंडू होता. नो बॉलचा इशारा. पहिलं षटक, तबाही षटक, पहिलं षटक, आक्रमक षटक. 19 धावा धुरळा केला पहिल्या षटकात मंडळींनो. पहिल्या 5 झाल्यात 19 धावा. षटक क्रमांक पहिलं जे आपण पाहतोय जाधव मळा सुपर किंग 19 धावा धावपलकामध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न. एका हातामध्ये फ्रीट नाहीये आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन जाताना पाहिल्यामध्ये पहिल्या षटकात आल्या त्या. बॉल जमा करा अंपायर कडे. 19 धावा झाले धावपलकामध्ये. 2 गडी बाद आहे मित्रांनो. 18 चेंडू पाणवायचे ते 29 धावा. मला कोणीतरी सांगितलं हा सामना सगळ्यात हाय व्होल्टेज आहे. तसाच चालू आहे सामना. जबरदस्त मॅच चालू आहे अमोल दादा. प्रेक्षक देखील आपण जर पाहिलं गेलं अगदी चारी बाजूने अगदी मांडी घालून मॅच आनंद घेत आहेत. एकदम शिस्तबद्ध क्रिकेट. अख्ख्या गावाला एकत्र करण्याचं काम 10 मैल वॉरियर्स मोडकमळा फायटर्स यांनी केलं या क्रिकेटच्या माध्यमातून. लाजबाब नियोजन केलंय. 19 बनवल्यात अजून 29 बनवायच्यात. 18 चेंडूचा खेळ बाकी. 29 धावाची विजयासाठी आवश्यकता असेल. कोण असेल गोलंदाजी मार्क होती पाहूयात. कोण येणार आहे गोलंदाजीला. सूरज शेवाळे आलाय. ओमी समोर तयार. ओमी आलाय. तो आलाय. दाखल झालाय. मैदान गाजवणार का ओमी. तर त्याला रोखायला सूरज तयार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. बॉल पाठवलाय वावराच्या बाहेर. बॉल पाठवलाय ढगात. बॉल पाहून नक्कीच सर्व खुश झालेत. लाजवाब बॅटिंग. स्कोर मात्र वाढतोय. बनवले गेले ते स्कोर गडवती 25 धावा. 17 चेंडू आणि बनवायच्या त्या विजयासाठी 23 धावा. 12 वाजून 2 मिनिटं झालेत. क्रिकेट चालू आहे. 25. पुढे त्याचा बॉल टॅप केला. मिडॉपचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सिंगल धाव आली. धावसंख्या वाढते 26 वर स्कोर पोहोचला गेलाय. शेवटचे 16 बनवायच्या 22. राहुल आणि ओमी. सूरजचा बॉल. पुन्हा एकदा बेगीचा प्रयत्न. राहुल जाधवच्या बॅटमधून एक सिंगल आली. धावसंख्या वाढते 27 वर पोहोचणार आहे स्कोर कार्ड. 15-21. पुन्हा एकदा यावेचा बॉल. हेलिकॉप्टर लगावलाय सिक्सर. बड़े हो हमारे भी चक्कर में. हमारे भी नहीं है कोई टक्कर में. लाजवाब बॅटिंग. 14-15 मॅच वन साइड हिरो ठरतोय ओमी. जर्सी नंबर 7. ओ यावेळी बिगीचा प्रयत्न. शतशंभर चेंडू होते आपण पाहतोय. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. पहिल्या डावात अभिचा धुराळा. दुसऱ्या डावात ओमीचा धुराळा. आत्ताच्या आल्या त्या 2:35 झालेत. ओ यावेचा बॉल पुढे टाकला आणि पुढचा बॉल बिग हिट. वडकी प्रीमियर लीगचा षटकार. 6 टाळ्या पडल्या पाहिजेत. लाजवाब बॅटिंग रॉयल पांडुरंग संघ देखील केली होती. मात्र जाधव माळा सुपर किंगचा सुपरमॅन ओमी जाधव यांची चर्चा व्हायला लागलेली आहे. ओमकार शिंदे देखील जबरदस्त बॅटिंग करतायत. ओमकार शिंदे. ओमकार. एका संघात 2 ओमी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा आल्यात. वन साइड हिलो झाला या सर्वांचा फेवरेट. नाव गाजते ओमीच. सर्वात आजची सर्वात खतरनाक मॅच झालेली आहे. 48चा पाठला करत असताना सामना इथे बिगीचा प्रयत्न. चेंडू
वैभव आलाय. ओ या वेळेचा टॅप केलाय. ओमी आलाय. पाहूया ओमिया दुसऱ्या धावायचा प्रयत्न केलाय. 2 धावा आल्यात. 9 चेंडू 2 बनवायच्यात. वैभव सुपर किंग स्टाईल मध्ये समाप्त करेल का सामना. आलाय तर डॉट. धोनी सारखा खतम करेल का सामना वैभव. पाहूयात. 8 ला बनवायचे तर 2. पुन्हा जर पाहिलं गेलं सिंगल पाहायला मिळाले आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं जाधव मला सुपर किंग संघानं सामना जिंकला गेलाय. जबरदस्त खेळी. ओमी साठी टाळ्या वाढल्या पाहिजेत. सामने प्रेक्षकांना की सूचना असेल दोन्ही सामने बघून जायचे आपण. ओमकार ठरला या मॅचचा सुपरस्टार. 6व्या सामन्या लगेच सुरुवात होते. चला लगेच सामना क्षेत्रशी लगेच लावून घ्यायचे. आणि ओमकार ओमी यायचे. ओमी शिंदे लाजवाब खेळ मात्र दाखवला गेला. ह्या वर्ल्ड की प्रीमियर लीग पर्व 4 WPL प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण जर पाहिलं गेलं तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. माननीय श्री प्रतीक पंडित दादा मोडक अध्यक्ष हवेली तालुका भाजप. अनिल काका गायकवाड आदर्श डेव्हलपर्स द्वितीय पारितोषिक 41,000 रुपये. मंगेश शेठ मोडक शिवशंभू डेव्हलपर्स पहिला निलेश शेठ मोडक महाराष्ट्र चॅम्पियन यांच्या वतीने आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 31,000 रुपये दिलीप भिकू मोडक. नानासो जगन्नाथ मोडक शरद ज्ञानेश्वर मोडक रणजितजी कोलते सर. चतुर्थ पारितोषिक तब्बल 21,000 रुपये. रोख रक्कम चषक गणेशदादा मोडक शिवशंभू डेव्हलपर्स अवधूजी मोडक युवा उद्योजक यांच्या वतीने आपण पाहतोय. आणि बक्षीस आहे त्यावरती ऑरेंज कॅप साडी HF डिलेक्स बाईक सौजन्य ज्यांच्या वतीने आपण पाहतोय. दत्ता भाऊ गायकवाड महाराष्ट्र केसरी. सचिनजी अशोक मोडक माननीय उपसरपंच वडकी. संतोषजी सजरावजी मोडक माजी उपसरपंच वडकी. सचिन चंद्रकांत गायकवाड माजी उपसरपंच वडकी. नितीन दशरथ गायकवाड शंभू शेती फार्म. अक्षय बाळासो मोडक युवा सेना यांच्या वतीने आपण पाहतोय. त्यानंतर पर्पल कॅपसाठी जी इलेक्ट्रिक बाईक दिली आहे ती आपल्याला दिली आहे पांडुरंग शेठ हरगोडे वैद वैभव डेव्हलपर्स. निलेश शेठ आंबेकर आदर्श डेव्हलपर्स मयूरदादा मोडक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून. आणि बक्षीस आहे सर्व बक्षिसांचा आपण पुकार करतोय. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. 12 चेंडू 37 धाब्यांची बहरदार खेळी आणि ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळाली. गतवर्षी जर पाहिलं तर थोडासा कमी फॉर्म होता परंतु ह्यावर्षी सराव सातत्य आणि त्यानंतर जिद्द चिकाटीने पुन्हा एकदा जो ओमकार शिंदे आम्हाला पहिल्या पर्वामध्ये पाहायला मिळाला होता तो आज पाहायला मिळालाय. काय सांगशील या फलंदाजीबद्दल. ठरवण्यात आलो होतो लास्ट इयर का बदला लेंगे आणि तो बदला घेतलेला आहे आम्ही. आणि अजून आम्हाला करंटक जिंकायचं आहे हे ठरवून आलेलो आहे आम्ही. काय सांगशाल बडकी प्रीमियर लीग गेले 3 पर्व यशस्वीरित्या संपन्न झालेत आणि हे 4थं पर्व अगदी जर पाहायला गेलं तर संपन्न होतं आहे. धावा मैल वॉरियर्स आणि मोडकमाळा फायटर्स यांचं जे बहरदार आयोजन आहे याबद्दल काय सांगशाल. कारण ह्या वर्षी नवीन संकल्पना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये खेळून कसं वाटते पुन्हा एकदा. आयोजन तर खूपच सुंदर केले दोन्ही संघांनी. पुढल्या वर्षी पण ह्यापेक्षा मोठा असेल असं आम्हाला वाटते. अभिनंदन असेल तुमचं आणि अशीच फलंदाजी तुमची आम्हाला पाहायला मिळावी अशीच अपेक्षा आपल्या माध्यमातून. अभिनंदन असेल आणि मॅच देखील सुरू होते. आजच्या दिवसातील असणारी 5व्या क्रमांकाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. दोनही तुल्यबळ ताकदीचे संघ. काका एक प्लेयर पाठवा.